सह्याद्रीच्या वेडानं आजवर कित्येक जणांना अक्षरशः झपाटून टाकलंय. महाराष्ट्रातला प्रत्येक किल्ला आपलं अस्तित्व आणि भौगोलिकदृष्ट्या असलेलं वेगळेपण राखून आजही दिमाखात उभा आहे, अगदी भक्कमपणे. दोन 2006 सालची गोष्ट. एका तरुणाचं पाऊल सह्याद्रीत पडलं आणि त्याला या सह्याद्रीने महाराष्ट्राच्या रांगड्या रूपानं भुरळच पाडली. बिनभिंतीच्या या उघड्या शाळेत त्याला बरंच काही शिकायला मिळालं. तो तरुण म्हणजेच स्वप्नील पवार. वयाच्या 18व्या वर्षी स्वप्नीलला आपल्या भवितव्याची काही नवी स्वप्न या सह्याद्रीतच गवसली. चाकोरीबद्ध शिक्षण घेताना विसरल्या गेलेल्या, निसटून गेलेल्या कला, विद्या शिकून घेण्याचा त्याने निश्चय केला. श्री विजय माने यांच्याकडून लाठीकाठी, दांडपट्टा, मराठ्यांची इतर शस्त्रास्त्रे चालवणं त्यानं शिकून घेतलं. काही वर्ष ठाण्यातलेच श्री चंद्रकांत कांगराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र म्हणून कामही केलं. 1-2 करता करता 170 किल्ल्यांची भ्रमंती झाली. त्याचं सौंदर्य कॅमेरामध्ये टिपण्याचा त्याला छंदच लागला. या छंदाचं मूर्त रूप म्हणजे 2008 साली अस्तित्वात आलेली ranvata.com ही वेबसाईट. एकाच ठिकाणी 50 किल्ल्याची सचित्र माहिती मराठीतून घरोघरी पोहोचली. या किल्ल्यावर जाण्याच्या वाटा, तिथल्या राहण्या जेवणाची सोय असे सगळे तपशील प्रत्येक किल्ल्याच्या स्वतंत्र पानावर समाविष्ट आहेत. सुमारे 2.5 लाख घरांमध्ये ती वाचली गेली आणि अल्पावधीतच एक लोकप्रिय मराठी वेबसाईट ठरली. एक संस्था म्हणून रानवाटाची किल्ले भ्रमंती सुरू होती. किल्ले दुर्गांचे हे वैभव जनसामान्यांपर्यंत पोचावं यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमधून गड किल्ल्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनं भरवली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर यासारख्या अनेक ठिकाणाहून या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद मिळाला. सह्याद्रीतले किल्ले आणि त्यासोबतच्या काही खास ग्रामीण भागातल्या छायाचित्रांमधून एक अपरिचित महाराष्ट्रच प्रेक्षकांसमोर उभा राहिला. किल्ल्याचं मूळ सौंदर्य तिथे येणाऱ्या पर्यटकांनी निष्काळजीपणे फेकलेल्या कचऱ्यामुळे विद्रूप होत होतं. हरिश्चंद्र गडावरून उगम पावणारी मंगळगंगा नदी अतिशय प्रदूषित होती. तिच्या उगमात आणि पात्रात साठलेला प्रचंड कचरा, प्लास्टिक खाली गावापर्यंत वाहून यायचा. ते खाऊन अनेक गायी गुरांना मृत्यूही आलेला आहे. या इतक्या महत्त्वाच्या कामात कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा ही जाणीव रानवाटाच्या कार्यकर्त्यांना झाली आणि या हरिश्चंद्र गडावर स्वच्छता मोहीम राबवली गेली. दरवर्षी पाऊस सुरू होण्याआधीच मंगळगंगेचा उगम आणि तिच्या पात्राची सफाई केली जाते. तेव्हा 10 ते 12 गोणी प्लास्टिक, काचा, फुटक्या दारूच्या बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट्स असा कचरा तिथून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली जाते. गेली सलग 8 वर्षे हे काम रानवाटा नियमितपणे करते. दरवर्षी नवनवीन स्वयंसेवकांना या उपक्रमात सहभागी करून त्यांच्याही मनात ही सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करते. फोटोग्राफीसारखी किचकट पाश्चात्य कला सोपी करून शिकवता येण्यासाठी काही खास प्रयत्न रानवाटाने केले. ही गोष्ट लक्षात घेऊन 2010 साली रानवाटा फोटोग्राफी इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. फोटोग्राफीचं तंत्रशुद्ध शिक्षण सोप्या शब्दात आणि मराठी भाषेत उपलब्ध झालं. कॅमेरा हाताळण्यापासून ते लाइटिंग आणि एडिटिंग पर्यंत, तसेच आउटडोर फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा सुद्धा त्यात समावेश करण्यात आला. आपले काम, व्यवसाय, शिक्षण सांभाळून ही कला शिकता यावी यासाठी हा 8 दिवसांचा कोर्स वीकेंडला उपलब्ध करून देण्यात आला. त्याबरोबरच नवोदित कलावंतांना आरंभ या छायाचित्र प्रदर्शनात सहभागी होऊन आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठही मिळालं. आज रानवाटाच्या 18 बॅचेसचे जवळपास 400 विद्यार्थी ही कला जोपासत आहेत आणि स्वतःच्या प्रतिभेने समृद्ध करत आहेत.
फोटोग्राफी तर झालीच, पण त्याही पुढे जाऊन सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून आपला दृष्टिकोन मांडण्याची एक प्रयोगशील सुरुवात रानवाटा मोशन पिक्चर्सने केली. आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी जगभरात एक आश्चर्य म्हणून गणली जाते. गावोगावहून पालख्या निघतात, त्यांच्यासोबत लाखो वारकरी पायी दर्शनाला येतात. हा संपूर्ण सोहळा आनंद वारी या लघुपटाच्या स्वरूपात रानवाटानं प्रकाशित केला. यूट्यूबवर हा लघुपट आपल्याला पाहता येईल. आता रानवाटाचं लक्ष आहे महाराष्ट्रातले प्राचीन दुर्गम गडकिल्ले अशाच माहितीपटांच्या रूपात आणण्याचं. त्यांच्या संपूर्ण माहितीसह आपल्याला मिळालेला हा संपन्न वारसा नव्या पिढीसमोर मांडण्याचं. फोटो आणि वेबसाईट पुरते मर्यादित न राहता या वेगळ्या माध्यमातून ही माहिती गोळा करावी असं ठरलं. 3 वर्षांपूर्वी रानवाटानं त्यावर काम करायला सुरुवात केली. एक प्रॉडक्ट म्हणून काही विशेष मूल्य नसतानाही या कामासाठी टीम रानवाटानं जीव तोडून मेहनत केली आणि हा एक ऑडिओ व्हिज्युअल डेटाबेस तयार केला. राधेश तोरणेकर आणि देवेशू ठाणेकर या 2 साथीदारांची या प्रक्रियेमध्ये मोलाची साथ मिळाली. टीव्हीवर ट्रॅव्हल शोच्या स्वरूपात हा येईलच, परंतु वेगवेगळ्या शाळा कॉलेजेससाठी तो एज्युकेशनल डॉक्युमेंटरी म्हणून कायमचा उपलब्ध राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच महाराष्ट्रभर हा उपक्रम पोहोचणार आहे. वारली चित्रकलेमुळे नावाजला गेलेला जव्हार, वाडा, डहाणू सारखा परिसर आपल्या ठाणे जिल्ह्यातलाच. या छोट्या छोट्या मुलांचे कष्ट वाटून तर घेता येणार नाहीत, पण कमी करता येऊ शकतील. त्यासाठी दरवर्षी काही सामाजिक उपक्रम करण्याचं रानवाटानं ठरवलं आणि सुरुवात झाली रानवाटा सोशल इनिशिएटिव्हची. डॉक्टर भाग्यश्री जुवाटकर यांच्या पुढाकाराने आणि बॅच 15च्या मदतीने या आदिवासी मुलांची सोबत करेल अशा छत्र्यांचं वाटप रानवाटातर्फे त्यांना करण्यात आलं. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स अर्थात नॅपचे 40 अंध विद्यार्थी शिवनेरी आणि लेण्याद्री पाहण्यासाठी गेले होते. त्या अंध मुलांनी ही ऐतिहासिक ठिकाणे कशी पाहिली आणि अनुभवली यावर चित्रित केलेला तेजस्पर्श हा लघुपट. एकूणच अंधांची स्थिती आणि गरज ओळखून आणि त्यातून प्रेरणा घेऊन नेत्रदानाबद्दल व्यापक पातळीवर जागृती करण्याचा निर्धार संस्थेने केला. या चळवळीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे असं या चळवळीचं स्वरूप असेल. कोणतीही संस्था कार्यकर्त्यांच्या कष्टाविना आणि लोकांच्या प्रेमाशिवाय मोठी होत नसते. रानवाटाच्या गेल्या 8 वर्षांच्या वाटचालीत अनेक लोक संस्थेशी कायमचे जोडले गेले आहेत आणि आपापल्या परीने तिच्या जडणघडणीत हातभार लावत आहेत. त्यांचे आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणातच राहणं जास्त योग्य ठरेल. आणि येत्या वर्षांमधल्या विविध क्षेत्रातल्या उपक्रमांमार्फत रानवाटा आपल्याला भेटतच राहील. धन्यवाद.